रघुवीर समर्थ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री आबा महाराज की जय। सद्गुरु श्री वासुदेव महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु सर्वंगनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री अण्णा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ग्वाल्हेरच्या परमार्थिक विश्वाचे एक अधिष्ठान म्हणायला किंवा आश्रयस्थान म्हणायला हरकत नाही असं हे पवित्र स्थान अनेक भाविकांना आपल्या कृपेने तरुणोपाय साधण्याचं हे स्थान आहे। अनेक लोक तरुण गेलेले आहेत आणि अशा या पवित्र स्थानावरती सद्गुरू अण्णा महाराजांचा उत्सव काळ चालू आहे, पवित्र काळ चालू आहे। पण गंमत आहे, थोडीशी गंमत अशी आहे की ज्या स्थानीय स्थान म्हणजे हे आहे आपलं मंदिर आहे, त्यांचं आश्रयस्थान आहे, वास्तविक हजारो वाहनं रोज इकडून जात असतील दिवसभरात। एक 5,000 2,000 4,000 तरी लोक जात असतील। पण किती लोकांना अशी इच्छा झाली की त्यांनी आतमध्ये यावं म्हणून। गंमत आहे, म्हणजे विषयाचं कसं आहे, किती लोकांच्या भाग्यात आहे असं म्हणायला हरकत नाही। कुणाची चूक आहे असं म्हणत नाही, कुणाचं काही हे म्हणत नाही। किती लोकांचे असं भाग्यात आहे की त्यांनी जात असताना 5 मिनिटं 7 मिनिटं गाव येणं, आतमध्ये यावं, समोर त्यांच्या कृपेचा अनुभव घ्यावा आणि आपलं मार्गक्रमण करावं। काय कारण आहे? तर कारण म्हणजे माया हे कारण आहे। मुख्य म्हणजे परमेश्वराची आपण सद्गुरू स्थानावरती बसलेलो आहोत आणि काहीतरी त्यांच्या निमित्ताने काहीतरी सद्गुरूंचं काही चिंतन व्हावं, संतांचं सज्जनांचं चिंतन व्हावं, हा उद्देश आहे। मला आठवतंय लहानपणी मी योगानं केंद्रीय विद्यालयामध्ये होतो 2 वर्ष शिकायला आणि आमचं बोधवचन होतं तिथे शाळेचं, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्मा अमृतम गमय इति। काय अर्थ आहे? तर माझा प्रवास जो आहे असतो मा सद्गमय, मी असत्याकडून सत्याकडे माझा ही वाटचाल, माझ्या जीवनाची वाटचाल व्हावी, हा उद्देश आहे। तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमस म्हणजे अंधार, अज्ञान, अज्ञानाकडून ज्ञानाकडे माझी वाटचाल जीवनाची व्हावी आणि मृत्योर्मा अमृतमगमय म्हणजे मी मृत्यातून माझा अमृतमय माझा प्रवास व्हावा, माझी वाटचाल जीवनाची, माझा जो अंतिम ध्येय आहे ते अमृतमय व्हावं, तर माझा अमृताकडे प्रवास व्हावा। गंमत अशी आहे की सर्वच जण जगामध्ये सर्वच जण सुखाकडे धावतात। प्रत्येक आमची जीवनाची वाटचाल जी आहे लहानपणापासून सुखाकडे असते। तर लहान असताना आम्हाला कदाचित आमच्या आईच्या स्थानी आम्हाला सुख मिळत असेल, आई वडिलांच्या स्थानी सुख मिळत असेल, थोडं मोठं झाल्यावर मित्रांकडे सुख मिळत असेल, नंतर झाल्यानंतर आमच्या सहचारणीच्या रूपामध्ये सुखाची वाटचाल असते। काही काळानंतर काय म्हणतात त्याला झाडाला फळं येतात लहान मुलांची, त्याच्यामुळे सुख असतो, पुढे वृद्धत्वाकडे वगैरे वगैरे असं चालू असतं। पण हे सगळं करत असताना ते सुख शाश्वत टिकत नाही, मात्र एवढं खरं आहे।
आजचं सुख, जसं उदाहरण मी प्रपंचामधलं सुखाचं बघितलं, प्रपंचामध्ये आम्हाला सुख मिळत नाही का? मिळतं, काही क्षणापुरतं मिळतं, पण ते सुख जे आहे ते टिकत नाही. आणि सुख म्हणता हे दुःख ढापून आले, समर्थ म्हणतायत. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. म्हणजे भजन म्हणजे भगवंताकडे माझी वाटचाल होती, भगवंताकडे जर माझं काही थोडंफार मी भक्ती करत असेल तर त्यामुळे मी दुश्चित्त होतो या सुखाच्या मागे लागून. पण संत देखील सुखाच्याच गोष्टी करतायत बरं का. गंमत असे, संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. समर्थ म्हणताय की संतांचं सुद्धा म्हणणं आम्हाला हेच आहे की तुम्हाला सुख प्राप्त व्हावं. संत काही दुःखाच्या गोष्टी करत नाहीये. मग ते सुख कसं मिळणार असा प्रश्न आहे. एक गंमत अशी आहे, संतांचा त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे, संजनांनी जो अनुभव घेतलेला आहे, मोठ्या मोठ्या लोकांनी जो, साधू संतांनी, पुरुषांनी, योग्यांनी जो अनुभव घेतला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला चिरस्थायी सुख पाहिजे असेल, स्थायी सुख पाहिजे असेल तर त्याच्याकरता मोक्ष हाच एकमेव मार्ग आहे. गंमत अशी आहे, मोक्ष हा एकमेव मार्ग आहे. जोपर्यंत आम्हाला मोक्ष मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुखाची कल्पना न केलेली बरी. किंबहुना त्याचं आमचं चाललंय, आज सुख आहे उद्या दुःख आहे. आज मी गाडी घेतली, आज बंगला बांधला, मला सुख आहे. उद्या त्या गाडीचं काहीतरी, त्या गाडीच्या इन्शुरन्स मध्ये प्रॉब्लेम आला किंवा आणखीन काही प्रॉब्लेम आला की लगेच मी दुःखित होतो. काल रात्री असलेली, काल रात्री गाडी घेत असताना जेवढं सुख जे होतं ते आज नाहीये. बंगला बांधत असताना जे मी प्लॉट घेतला, बंगला बांधला वगैरे जे सुख होतं ते महिना 2 महिन्यानंतर नाहीये. आपल्याला गंमत सांगतो कसं, म्हणजे दुःखात सुद्धा कुठेही दुःख आम्हाला केव्हा शिवून जाईल सांगता येत नाही. एक मुंबईला आमचे मित्र होते, त्यांनी फ्लॅट घेतला वरती आणि 15-16व्या मजल्यावर त्यांना फ्लॅट मिळाला आणि सगळं झकाझक झालं, तयारी झाली आणि एकदम त्यांचा चेहरा वास्तुशांत होती आणि खिन्न झाला. काय खिन्न व्हायचं कारण होतं, त्याला तिथे पाल घेतली. म्हणजे त्यांनी कदाचित तो बंगल्यावर, म्हणजे जो फ्लॅट घेतला होता वर, त्यांची कल्पना अशी होती की आपण वर जाऊन म्हणजे किडे काडे मुंग्या वगैरे त्याचा त्रास होणार नाही. त्यांना 16व्या मजल्यावर 17व्या मजल्यावर त्यांनी ते भिंतीवर पाल पाहिले आणि ते दुःखी झाले. म्हणजे कालपर्यंत एवढा हजारो करोडो रुपये खर्च करून घेतलेला प्लॉट, कारण काही म्हणजे कारण क्षुल्लक होतं. सांगायचा उद्देश आहे की आता काही ना काही, आपल्याला खुर्ची पाहिजे का? कारण काही असो, म्हणजे प्रश्न असा आहे की आमचं सुख जे आहे ते चिरस्थायी राहत नाही. आणि संतांचं सहवास सर्वांचं असं म्हणणं आहे, संतांचं, साधू संतांचं असं म्हणणं आहे, अण्णा महाराजांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला जर सुखाची कल्पना करायची असेल, शाश्वत सुखाची कल्पना करायची असेल तर मोक्षाशिवाय दुसरं साधन नाही. आणि गंमत अशी आहे, मोक्षाची जर आम्ही कल्पना केली तर मोक्ष हा ज्ञानाविना मिळत नाही. परमात्मा जो आहे तो ज्ञानमय, ज्ञानमयो, ज्ञान काय, विज्ञानमयोसी आपण म्हणतो असं विशेषामध्ये. परमात्मा हा ज्ञानमय आहे आणि त्याचं ज्ञान झाल्याशिवाय परमात्म्याचं आम्हाला मोक्षाची कल्पना करता येत नाही. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे श्रीराम. ज्ञान जे आहे ते ज्ञान मोक्ष, म्हणजे ज्ञाने मोक्षची पावणे. मोक्षाची कल्पना आम्ही बिना ज्ञानाच्या, बिना परमात्म्याच्या ज्ञानाचं घेऊन विचार करू शकत नाही. परमात्म्याचं आम्ही जे जे काही करतो, मग कर्म असो, योग असो, भक्ती असो, उपासना असो, त्याचं फलांतर जे आहे ते काळांतराने ज्ञानामध्ये होतं आणि ज्ञानानंतरच मोक्षाची कल्पना केली जाऊ शकते. पण याच्यामध्ये आणखी गंमत अशी आहे, नुसतं ज्ञानाने मोक्ष मिळतो का? कधी नाही. दयास वाटे मोक्ष व्हावा, तेने सद्गुरू करावा आणि सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांती ही न घडे, असं समर्थांनी ठोकून सांगितलेलं आहे. गंमत अशी आहे की ज्या आम्ही मोक्षाची कल्पना करतो, ज्या ज्ञानाची कल्पना करतो, सद्गुरू विण जन्म सबळ निर्फळ, सद्गुरू विण तळमळ, सद्गुरू विण दुःख सकळ, सद्गुरू विण जन्म निर्फळ, सद्गुरू विण दुःख सकळ आणि सद्गुरू विण तळमळ जाणार नाही. जे आमच्या मनात बघा, आज आम्ही सगळं काही असताना देखील आम्ही साधू संतांच्या आश्रयाला आम्ही 25 लोक आहोत, 20 लोक असलो, काही प्रॉब्लेम नाही. जे काही आम्ही भक्ती मार्ग, म्हणजे आम्हाला जी परमेश्वराकडे ओढ आहे, ही ओढ असताना सुद्धा सद्गुरूंच्या शिवाय
माझं फक्त म्हणणं समर्थांचं असं म्हणणं आहे की जी तळमळ आहे आमच्या मनामध्ये, सद्गुरूंच्या जी मनामध्ये तळमळ, म्हणजे कुठली तळमळ आहे? कुठेतरी आमच्या सगळ्या जीवनामध्ये सगळं काही असताना देखील आम्ही काहीतरी कमी आहोत, ही आमच्या मनात तळमळ आहे. चांगली तळमळ आहे, याला मुमुक्ष असं म्हणतात. पारमार्थिक भाषेमध्ये मुमुक्ष असं म्हणतात. एक बद्ध असतो ज्याला काहीही गरज नसते, तो आपल्या गाडी घोडे बंगल्या परिवारामध्ये स्वतःमध्ये मी आणि माझं कुटुंब किंबहुना माझे 4 मित्र यात तो सुखी असतो. त्याला या पलीकडलं त्याच्याकडे जगाची कल्पनाच नसते, त्याला गरज नसते. मला काय गरज आहे कुठे जायची, मला कशाला जायला पाहिजे उत्सवामध्ये, मला कशाला जायला पाहिजे समाजामध्ये, मी सुखी आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, ही त्याची कल्पना. हा बद्ध, याला बद्ध असं म्हटलेलं आहे. दुसरं काय असतो की त्याच्याकडे सगळं काही असताना सुद्धा तो 10-20-25 मिनिटं काढतो. आज सोमवार आहे, महाराजांचं दर्शन घेऊया, गुरुवार आहे, दत्ताला जाऊन येऊया. कशा करता की अजून काहीतरी माझ्या जीवनात सगळं काही असताना देखील काहीतरी कमी आहे, काहीतरी माझा जीवनाचा उद्देश फक्त खाऊ पिऊ मौज करू नाहीये, अशी त्याची कल्पना असते. म्हणून त्याला मुमुक्ष असं म्हणतात. आणि एक असतो त्यानंतर मुमुक्षानंतर मग येते सिद्धा आपली साधका अवस्था येते. तो मुमुक्ष असल्यानंतर तो साधू संतांना शरण जातो. त्याच्यामध्ये त्याचे जे भाव असतात, शक्यता अण्णा महाराज प्रत्यक्ष प्रगट होणार नाही, पण अण्णा महाराजांकडे तुम्ही येत असताना ते काहीतरी व्यवस्था अशी करतील की तुम्हाला कुठला तरी साधू संत भेटेल आणि तो सांगेल की बेटा ऐसा नाही असं करा, असं नाही असं करा. आमची तरी ओढ निर्माण होते आणि पुढे त्यांनी सांगितलेल्या साधनेनी, त्यांनी सांगितलेल्या नाममंत्रांनी, त्याच्या जपानी मग ते आम्हाला सिद्धावस्था प्राप्त होते. म्हणजे हे काही सगळ्यांना सिद्धावस्था प्राप्त असं नाही, की जन्मजन्मांतराची प्रक्रिया आहे. एवढी आमची साधना सद्गुरूंनी सांगितल्यानंतर साधना व्हायला पाहिजे. पण हा एक मार्ग आहे. आपला विषय असा होता की सद्गुरू विना तळमळ जाणार नाही. आमची मनातली जी तळमळ आहे ती तळमळ सद्गुरूंच्या विना जाणार नाही. आणि अशा हे मोक्ष स्थान म्हणजे असं आहे, म्हणजे आपल्याला गंमत सांगतो. मोक्ष म्हणजे काय? तर मोक्ष म्हणजे या चराचरामध्ये असणारा जो परमात्मा आहे, जो म्हणजे गंमत अशी आहे की या जे आम्हाला दृश्य जगत दिसतंय ना, संतांचं साधू संतांचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये परमात्मा परमात्मा आणि परमात्मा याशिवाय काही नाहीच आहे. आम्हाला तो दिसत नाही पुढे. आमच्या सगळ्यांच्या तुमच्या आमच्या हृदयामध्ये असणारा तो परमात्मा आहे. पुढे नाम द्यायची गरज नाही आहे. आणि गंमत अशी की आम्ही हजारो करोडो मैलाचा प्रवास करतो, फॉरेनला जाऊन येतो, सगळं काही करतो, पण या 4 बोटांचा जो प्रवास आहे ना, हेच परमात्मा आहे फक्त. मला माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याचा मला तो गवसावा, त्याचं मला आकलन व्हावं, एवढाच प्रवास जो आहे तो परमार्थाचा प्रवास आहे. आणि अत्यंत काय म्हणतात त्याला, लॉंगेस्ट जर्नी विदिन असं म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठी जर्नी हीच आहे की आम्ही 4 बोटांची जर्नी आम्ही तर प्रवास करू शकलो. मी साधा समुद्रापलीकडे जाऊन अमेरिकेला जाऊन येतो, जपानला लंडनला जाऊन येतो, सगळं काही ठीक आहे, पण माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या परमात्म्याला मी तिथपर्यंत तरी पोहोचलोय का, हा प्रत्येकाने विचार करावा. आणि या विचाराच्या मागेच आमचं पूर्ण परमार्थ आणि अध्यात्म लागलेलं आहे. असो, अनेक विषयांचं अनेक विचारांचं मनामध्ये गोंगाट होतात. मोक्ष म्हणजे त्या परमात्म्यामध्ये आम्ही विलीन होणं. मोक्ष म्हणजे माझा देह सोडल्यानंतर त्या देह तर मला सोडायचाच आहे. आणि गंमत अशी, मोक्ष हा देहानंतरची कल्पना नाही बरं का. आमची कल्पना काय की ज्या दिवशी मला माझे अग्निसंस्कार होतील, मी वर जाईन, त्या दिवशी मोक्ष हो गया, मुक्त हो गया, असं नाही आहे. अण्णा महाराजांनी, सर्वंगनाथ महाराजांनी किंबहुना आज त्यांच्याकडे कोण दिसत नाहीये, रावसाहेब मंगलमूर्ती महाराजांचं चरित्र जर बघितलं ना, त्या लोकांनी जीवनामध्ये स्वतः जन्म काय म्हणतात त्याला, जगत असताना देखील मुक्तावस्था भोगितली आहे. आपले मरण पाहिले ना डोळा, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे काय आहे मरण पाहिले म्हणजे काय? मुक्तावस्थेचे लक्षण आहे, ते मोक्षावस्थाचे लक्षण आहे. मोक्ष म्हणजे सगळ्या कामनांची, सगळ्या वासनांचं काय म्हणतात त्याला, निर्वसन होणं. मीपणाचा संपूर्ण त्यांनी आपल्या ज्ञानाग्नीमध्ये, आपल्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये स्वतःचा मीपण, अहंकार फार मोठी गोष्ट बरं का. आपण मायेच्या बरोबर येऊया. अहंकाराचं पूर्ण ज्ञानाग्नीमध्ये अहंकाराला जाळून टाकलेलं आहे त्यांनी. स्वतःच्या अहंकाराला स्वतः संपवून टाकलेलं आहे. तेव्हा सद्गुरू भेटलेत आणि तेव्हा सद्गुरूंच्या आज या सिद्धावस्थेमध्ये अण्णा महाराज पोहोचलेले. आणखीन एक गोष्ट सांगतो. आमच्या बाबतीमध्ये आमच्या बाबतीमध्ये काय आहे, आम्हाला आम्ही स्थळ काळ मर्यादित आहोत. स्थळाची आम्हाला मर्यादा आहे, काळाची मर्यादा आहे. मी या ठिकाणी बसलेले असताना मी दुसऱ्या ठिकाणी मला कोणी बघू शकणार नाही. मी इथेच आहे आता, जोपर्यंत मी इथे, आपण सगळे लोक इथे आहोत. आमचा एक पर्टिक्युलर प्रत्येकाचा काळ आहे. 60 मध्ये जन्म झाला,
आता काय जग पुढे असेल तो संत जे आहे, अण्णा महाराज जे आहे, हे सगळं काळाच्या मर्यादेच्या पलीकडले गेलेले लोक आहेत. थोडं विचार म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठल्याही काळाला त्यांनी बांधलेलं नाहीये. समर्थांनी आपल्या दासबोधाच्या शेवटी सांगितली, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम. आत्मा रामदास बोधो माझे स्वरूप सद सिद्ध, तो विषय वेगळा आहे. म्हणजे मी आहे जगज्जीवनी निरंतर. आम्ही निरंतर म्हणू शकतो का? आम्ही निरंतर कुठपर्यंत? जोपर्यंत आमचा फोटो घरात लागत नाही तोपर्यंत, पेपरमध्ये छापून व्हॉट्सअपवरती मेसेज जात नाही तोपर्यंत आम्ही निरंतर आहोत. त्यानंतर निरंतर नंतर मग काही नाही. 13 दिवसाचा खेळ आहे सगळा. 14व्या दिवशीपासून कोणी आमची आठवण काढणार नाही. 4 दिवस फोटो लागतील, 2-3 पिढ्या लागतील फोटो गोळा होतील तर फोटो आमचा अडगळीमध्ये जाईल आतमध्ये. संपलं काम आमचं. फक्त संत हे म्हणू शकतात की मी निरंतर आहे म्हणून. अण्णा महाराज होते, देहाने होते, आजही ते आहे. देहाने नसतील पण आजही तत्वाने ते आहे. लोकांना त्याचा अनुभव येतो आहे. आम्ही उगीच बसलेलो नाहीये, कुणाला मारून उठून इथे आणलेलं नाहीये. आम्ही सगळ्या लोकांना त्याचा अनुभव आहे. कुठेतरी आमच्या मनामध्ये त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणून आम्ही आलेलो आहोत. आणि संत हे निरंतर असतात. मोक्षावरनं आपण आलो होतो तर प्रश्न असा आहे की आम्हाला सगळं का साध्य होत नाही. तर आमच्यामध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये एक मोठं काय म्हणतात त्याला, एक अडचण अशी आहे. आणि ती अडचण म्हणजे माया म्हणून आहे. काय माया? माया म्हणजे काय आहे? तर मा आणि या. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी आहे पण नाहीये, दिसत नाहीये पण आहे. समर्थांनी दासबोधाच्या दुसऱ्या समासामध्ये वर्णन केलेलं आहे. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वाघदेवता महामाया असं म्हटलेलं आहे तिला. म्हणजे शारदेचं रूप आहे. महामाया म्हणजे काही कोणी राक्षसीन वगैरे असं आमची कल्पना असेल तसं काही नाहीये. आदिशक्तीचं रूप आहे ते माया. पण ती आदिशक्ती आम्हाला, मी मायेच्या तळाख्यात केव्हा असतो, साधारण एक थोडक्यात आपल्याला सांगतो माया म्हणजे काय. जोपर्यंत आम्ही सद्गुरूंच्या इथे स्थानावर बसलेलो आहोत आम्ही मायापासून मुक्त आहोत. लक्ष ठेवा, आपण सगळे माझ्या सगळं आपण सगळे मुक्त आहोत. बाहेरची माया आम्हाला काही त्रास देऊ शकत नाही. त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या संविधानातलं ते इथे तिला अलाउडच नाही ती येणं. संतसंघामध्ये सतसंघाचं वर्णन करत असताना का सांगितलंय सारखं? त्याचं कारण फक्त हे की इथे मायाला स्पर्श होत नाही. ज्या क्षणी आम्ही इथून बाहेर जातो माया बाहेर बसलेलीच असते. आम्हाला काय म्हणतात त्याला, आमचं मानगुट धराय करतात. माया म्हणजे हे म्हटलेलं आपल्या कृष्णाने म्हटलेलं आहे अर्जुनाला. ते गमत सांगतो. अर्जुन हा कृष्णांचा सखा आहे बरं का. आणि सख्य भक्तीचं लक्षण आहे ते. आणि असं सुद्धा कृष्ण जे आहे, कृष्ण जे 24 तास अहोरात्र कृष्णाचं स्मरण करणारा असा अर्जुन आहे. आणि या अर्जुनाला सहज कृष्णाला विचारलं एकदा, सगळं दोघांचं विहार करत होते की कृष्णा तुमचं सारखं आपण माया म्हणता ते माया म्हणजे काय असं मला दाखवा ना, मला माया दाखवा ना. अरे तुला काही नाही, माया काही नसते. नाही मला तुम्ही माया दाखवा ना. बरं बघूया, पुढे कधी बघूया. त्यांनी तो विषय टाळला कृष्णाने बरं का. आणि एकदा काय झालं की कृष्ण जे आहे ते त्यांच्याकडे आले, अर्जुनाकडे घरी आले. अर्जुना घरी आल्याबरोबर रुक्मिणीला आपल्या द्रौपदीला अतिशय आनंद झाला. द्रौपदीचा भाऊच होता. अतिशय आनंद झाला. वा वा वा. पाते पूजा झाली, सगळं झालं. कृष्णाने दोघांनी आपल्या अर्जुनाने लोकांकडे घातलं, सगळं पूजा केली. आणि द्रौपदी म्हणाली की कृष्णा तो एक काम कर, तुम्ही दोघं जाऊन आपल्या यमुनेमध्ये आंघोळ करून या, तोपर्यंत मी स्वयंपाक तयार करते आणि तुम्ही जाऊन या दोघं जण. हो येतो. दोघे जण. अर्जुन अतिशय आनंदात होता, आज आपल्याकडे कृष्ण आले म्हणून. आणि दोघं निघाले आणि दोघांनी आपली वस्त्र त्या यमुनेच्या तळावर काठावर काढून ठेवली आणि उपवस्त्र काढून ठेवली आणि वस्त्रासकट दोघांनी त्या ह्याच्यामध्ये पाण्यात उतरले आणि दोघांनी बरोबरच बुडी मारली बरं का यमुनेमध्ये. आणि बुडी मारल्याबरोबर काय झालं की एकदम मोठा महापूर आला. थोडा मोठा महापूर, एकदम मोठा सुनामी सारखं धरून झाला. मोठा महापूर आला आणि मोठा एकदम वादळ आणि मोठ्या लाटा उठून लागल्या. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, दोघे जण वेगवेगळे झाले. तो अर्जुन आहे ना असं पोहत लाटांगत तरंगत त्या लाटांच्या तडाख्यामध्ये सापडत एका
बऱ्याच वेळेस असं हे करत होता आणि नाकातोंडात पाणी जाऊ लागलं आणि घाबराघुबरा झाला आणि एका बेटावर येऊन त्याला एका लाट्याने फेकून दिलं. उठल्यावर ते डोळे उघडले आणि त्याला कळेल की काय झालंय म्हणून. त्यामुळे आतापर्यंत सगळं चांगलं चाललं होतं, एका मिनिटात काय झालं हे. आणि हे झाल्यानंतर काय झालं की तिथे काय झालं की तो काही विचार करणार एवढा त्याला असा मोठा आहे ना असा गदारोळ ऐकू आला. वाद्य वाजत होती मोठमोठाली, ढवळ असं वाद्य वाजत होती. 5-50-100 लोक काहीतरी असं ओरडून राहिले असं त्याला भास झाला. आणि पाहिलं तर ती वरात, समजा वरात नव्हती ती, पण एक वरात लवाजमा तो एक काय म्हणतात त्याला आपला प्रोसेशन म्हणा, ते प्रोसेशन त्याच्या जवळ आलं. आणि जवळ आल्यानंतर काय झालं की त्या एक हत्ती होता आणि हत्तीच्या गळ्यामध्ये एक माळा होती. ती माळा त्या हत्तीने हा काही विचार करणार, कोण आहे काय बघणार, तेवढ्यात त्या हत्तीने याच्या गळ्यामध्ये माळा घातली. आणि माळा घातल्याबरोबर सगळ्या लोकांनी एकदम जय जयकार सुरू केला, आमच्या राजांची जय हो वगैरे 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 असं. हा म्हणाला काय प्रकार आहे, कुठला राजा, आम्ही कुठे आलोय, कुठला देश आहे, काय मला माहित नाही, काय चाललंय, चुकून माझ्या गळ्यात घातली का. तेव्हा चुकून घातलेली नाहीये, त्या लोकांनी सांगितलं. त्याच्याबरोबर सगळे राजेशाही लोक होते. तेव्हा असं आहे, आमच्या राजांचं कालच रात्री नुकतं देहावसन झालेलं आहे. आणि आमच्याकडली या राज्याची अशी प्रथा आहे की हे झाल्यानंतर हा जो हत्ती असतो तो हत्ती आहे ना, त्या हत्तीला आम्ही गळ्यात हत्तीच्या सोंड्यात माळा देतो. तो ती माळ घेऊन जातो आणि तो ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याला तो आमचा पुढचा राजा. आमच्याकडे वंश परंपरा वगैरे प्रकार नाही. आणि राणी साहेबांसकट संपूर्ण जी संपत्ती आहे, जे राज्य आहे ते त्याच्या नावावर तो त्याचा अधिपती होतो. आणि ते तुमच्या गळ्यात घातली आहे त्यामुळे तुम्ही आता अधिपती झालाय. तर त्या लोकांनी सगळे त्याला नवीन वस्त्र दिले, त्याचा शृंगार केला आणि त्यानंतर त्याला राज्याभिषेक झाला. त्याचा राज्याभिषेक झाल्याबरोबर सगळं मोठं राज्य होतं ते, मोठं म्हणजे कल्पनेच्या पलीकडलं होतं. संपत्ती वगैरे सुखसंपत्ती सगळं जायदाद मोठं तंत्र. आणि या सुखामध्ये आता हळू त्याला सुंदर राण्या होत्या सगळ्यांबरोबर. इथं आता संसार सुरू झाला, पोरं बाळ झाली याला. आणि 5-25-50 वर्ष केव्हा लोटली कळलंच नाही. आणि या अतिशय सुखामध्ये असताना असं काय झालं की त्यानंतर काय झालं की ती राणी जी होती त्या राणीचं अचानकपणे राणीचं एकदम देहावसन झालं. देहावसन झाल्यानंतर ह्याला दुःख झालं की चांगली राणी होती आणि काय कळेना. तर तेव्हा त्यांनी काय केलं, ते म्हणाले की आता आमच्याकडे दुसरी प्रथा चालते. हा पण दुःखित होता की बाई राणी गेली म्हणून. आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलं की आता आमच्याकडे दुसरी प्रथा आहे का. काय, आमच्याकडे अशी पद्धत आहे की समजा तर राणी गेली राजाच्या अगोदर, तर राणीच्या देहासोबतच राजाला सुद्धा आम्ही जिवंतपणे त्याचे आम्ही अंत्यसंस्कार करतो. त्याची सती प्रथा होती. हे सता झालं जे काही असेल प्रथा ती. हा घाबरला एकदम. ते असं कधी आहे तेव्हा आता आमच्या हातात नाही आहे, ही आमची प्रथा आहे ना, आमच्याकडे पद्धत आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या राणीचं सगळं झालं, राणीचं सगळं चिता रचली गेली, राणीला त्याच्यावर निजवलं, सगळी तयारी झाली, हजारो लाखो लोक बरोबर होते, सगळे होते. आणि त्यांनी अर्जुनाला अरे नाही म्हणतात त्यांनी धरलं हे करून आणि मुटकून त्याला त्या चितेवर त्याच्याजवळ झोपवलं. लाकडं विकडं रचली आणि केल्यानंतर त्याला आता पेटवायचंच उरलं होतं. फक्त त्यांनी घेऊन ती चिता घ्यायला जो होता त्यांनी चिता घेऊन ती पेटवणार, तेवढा हा घाबरा गुळा झाली. कृष्णा म्हणून त्यांनी जोरात आवडलं. मारल्याबरोबर त्यांनी कृष्णाने त्याला गंगेतनं वर काढलं. तेव्हा अर्जुना काय झालं म्हणून, दोघे जण त्या काठावरतीच होते. काठावरती बुडी मारलेली होती. एवढं तरी कृष्णा काय झालं, अर्जुना काय झालं. अर्जुना त्या गंगेमध्ये सुद्धा थंड पाण्यामध्ये, यमुनेच्या थंड पाण्यामध्ये सुद्धा घाबरा गुबरा झालेला होता आणि घामाने थपथपलेला होता. ते काय झालं काय. अर्जुनाने डोळे मिटले, त्याला नमस्कार केला, काही झालेलं नाही. हे सगळं किती 1-2 सेकंदाची फक्त तो बुडी मारून वर येईपर्यंत कृष्णाची लीला, कृष्णाची माया होती. त्यांनी एवढं सगळं दाखवून दिलं त्याला. 50 वर्ष होऊन गेले त्याचे. तेव्हा ते आहे अर्जुनाने त्याला नमस्कार केला की ते कृष्ण म्हणतात ना, देवी येशान गुणमयी मम माया दुरत्तया. ही जी माया आहे गुणमयी आहे. गुणमयी म्हणजे आता तो विषय वेगळा जाईल. अष्टधा प्रकृती माया आहे. याच्यामध्ये त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम त्रिगुण आहेत. त्यानंतर अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आहे आणि शेवटी अहंकार, असं सगळ्यांची कालवलेली माया आहे. आणि ही माया मम माया दुरत्तया असं कृष्णाने वर्णन केलेलं आहे. म्हणजे आपण ज्या मायेच्या तडाख्यामध्ये आहोत ती फक्त आपण नाही होत, तर ते फक्त काय म्हणतात त्याला सर्वजण म्हणजे अतिशय दुस्तर अशी माया आहे. तिला पार करणं अतिशय अवघड आहे. आणि आपल्याला सांगतो आपण या स्थानावर बसलेलो आहोत, तर त्या मायेला कसं त्याला म्हणजे माया म्हणजे काय मी सांगितलं आपल्याला, आदिशक्तीचाच तो भाग आहे. आपल्या शारदेचाच ती रूप आहे. पण ती शारदेचं रूप जेव्हा आम्ही सद्गुरूला शरण जातो, संतांना शरण जातो, जी माया आम्हाला प्रपंचामध्ये ओढून धरते,
जी माया आम्हाला परमार्थातून विद्मुख करते. आमच्यावर 2 चॉईस असतात, एक जावं किंवा न जावं. न जावं तर आमच्यावर 17 कारण आहेत. काही मनीष महाराज म्हणणार नाही की का आला नाही म्हणून, अण्णा महाराज म्हणणार नाही का आला नाही म्हणून. प्रश्न असा आहे की आम्ही जावं की न जावं. ज्या वेळेला आम्हाला जायची इच्छा होते ना, आम्ही त्या मायेतनं मुक्त होऊन आणि त्यांची कृपा असते त्यामुळे आम्ही इथे येऊ पावतो. आणि बाकी ज्या वेळेला आम्ही इथे येत नाही ना, आम्ही त्या मायेमध्ये तराख्यामध्ये असतो. मग आम्ही काही करो, बाजारात जावं तर सिनेमाला जावं, ज्या व्हॉट्सअप ठेवायच्या काय, इथं काही संबंध नाहीये. त्यांनी तुम्हाला त्या मायेने तुम्हाला गुरफटून टाकले, तुम्हाला इथे येऊ दिलं नाही. सद्गुरूच्या स्थानावर सत्संगामध्ये येऊ दिलं नाही. ठीक आहे, माझं प्रवचन म्हणून यायचं पाहिजे असं नाही बरं का. कुठल्याही कुणाचंही असो, कुठलीही स्थान असो, जिथे सत्संग झालेला आहे तो कुठलाही स्थान असो. तर मम माया दुरतया म्हणजे ही अशी जी माया आहे, समर्थांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. समर्थांनी दासबोधामध्ये सगळ्यात पहिले गणपतीचं वर्णन केलंय. आपल्याकडे पद्धत आहे गणपतीचं वर्णन करावं. आधी शक्ती, आधी काय म्हणतात परमेश्वराचे प्रथम रूप आहे ते. आणि त्यानंतर शारदेचं वर्णन केलंय. आणि त्यानंतर शारदेचं वर्णन मी सांगितलं की आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मूळ वागदेवता महामाया. आणि त्यापूर्वी गणपतीचं वर्णन केलंय. आणि चौथ्या पहिल्यांदा त्यांनी पहिला जो समास आहे त्याच्यामध्ये दासबोधाबद्दल काय सांगितलंय हे सांगितलेलं आहे. दुसऱ्या समासामध्ये गणपतीचं वर्णन, तिसऱ्या समासामध्ये शारदेचं वर्णन आणि चौथ्या समासामध्ये समर्थ सद्गुरूंचं वर्णन करतायत. आता सद्गुरू वर्ण देणार समर्थ म्हणतायत. तिघांचं वर्णन त्यांनी, दोघांचं वर्णन केलंय, शारदेचं वर्णन केलंय, मायेचं वर्णन केलंय आणि गणपतीचं वर्णन केलंय. गणपती म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. आमच्या बुद्धीमध्ये जी सगळ्यात पहिले आम्हाला जे मनात विचार फुरतात, काय म्हणतात त्याला, आज मला सत्संगाला जायचंय, अण्णा महाराजांकडे जायचंय, जो पहिला विचार जेव्हा तोपर्यंत शब्दांचं रूप घेतलेलं नाही, पण फक्त विचार आहे, जायचं एवढं मनात कल्पना आहे ना, हे गणपतीचं कृपा आहे. त्याला शब्दांमध्ये रूपांतरित होणं ही शारदेची कृपा आहे. आणि तिसरं त्यांनी चौथ्या समाजात आता सद्गुरू वर्ण वेगळा सांगितलंय. हे जे सद्गुरूचं स्वरूप आहे, आपण थोडंसं चिंतन त्याकडे करणार आहोत. काय स्वरूप आहे तर आपल्याला सांगतो, या जगामध्ये जो जगाचा हे जगाचा जो पसारा आहे, जिथून निर्माण झाला, असं म्हणतात की त्यापूर्वी फक्त ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. समर्थांनी त्याला मूळ काय म्हणतात त्याला वस्तू पण म्हटलेलं आहे, काही ठिकाणी वस्तू असा शब्द वापरलेला आहे. फक्त ब्रह्म 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 हेच एक फक्त हे होतं. आणि त्या ठिकाणी असं एक स्फुरण झालं, एक इच्छा अशी निर्माण झाली, एकोहम बहुस्त्याम. म्हणजे काय, मी एकटा आहे, आता मी अनेक रूपाने नटावं. आणि या स्फुरणाबरोबरच हे कसं काय होतं, मायेचं स्वरूप निर्माण झालं. थोडक्यात सांगतो, त्रिगुणात्मक माया आहे ती. सत्व रजत तम त्रिगुणांची निर्मिती झाली. त्यानंतर त्या त्रिगुणांमधनं पंचमहाभूत निर्माण झाले, पृथ्वी तेज आप वायू आकाश. आणि त्याला अहंकार जोडल्यानंतर ही अष्टधा प्रकृती सगळी झाली. आणि या मायेच्या पसाऱ्याचं सगळे प्रकार आहे. प्रत्यक्ष परमेश्वर अकर्ता आहे, तो काही करत नाही, पण मायेच्यामुळे या सगळ्या जगाचा पसारा आहे. आणि अशा या सद्गुरूच्या स्थानावरती तो मूळ परमात्मा आहे, मूळ म्हणजे कसं सांगतात ते, जग जे आहे ना, हे जे दिसतंय हे सगळं जग काय, त्वत्ततिष्ठती त्वयि काय नश्यती तयि प्रत्येती. म्हणजे जगाची निर्मिती, मराठी में चलेगा हिंदी में बताऊं, चल रहा है आपको, मैं मराठी बोल दिया, आपको मराठी समझते हैं हम. ये जग की जो निर्मिती, या जगाची जी निर्मिती आहे, जग ह्या पूर्ण परमेश्वराचं परब्रह्मात्माच निर्मिती झालेली आहे बरं का जगाची. आणि किती झालेली आहे, आणि परमात्मा किती या जगामध्ये मिसळलेला आहे, तर तो परमात्मा दशांगुल्या उरला. अत्यतिष्ठ दशांगुलम, आपण पुरुषसूक्तात म्हणतात, आमचे नाईक गुरुजी बसलेले आहेत. अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणजे काय, परमात्मा जो आहे या चराचरामध्ये किती व्याप्त आहे, तुमच्या आमच्या हृदयामध्ये तर आहे. या चराचरामध्ये इतका ठासून भरलेला आहे की जगाच्या पलीकडे सुद्धा तो उडतो. अत्यतिष्ठ दशांगुलम म्हणजे अशी याची व्याप्ती आहे, अतिशय सूक्ष्म आहे, पण अतिशय सगळ्यातून व्याप्त आहे. एकच एक आहे, तुकडे नाही आहेत त्याचे. इथला परमात्मा वेगळा, परब्रह्म वेगळं, दाळबजारातलं वेगळं, आबा महाराजांच्या मंदिरातलं वेगळं, ढोली महाराज असं नाही आहे. एकच आहे. काय इंग्लंडमध्ये पण तोच आहे, लंडनमध्ये तोच आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि यतो वाचो अप्राप्य मनसा असो, म्हणजे वाणीनं बुद्धीने त्याचं आकलनच करता येणार नाही, असा तो परमात्मा आहे. आणि अशा या परमात्म्याचं आकलन आम्हाला व्हायचं असेल, दयाच वाटे मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विण मोक्ष पावावा, हे कल्पांतीही न घडे. सद्गुरूचं स्थान असं काही आहे
माईच्या भय करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. सद्गुरूच्या वर्णना करता समर्थांनी मायेचं काय म्हणतात त्याला सहाय्य घेण्याचा प्रयत्न केला. आपण आजकाल सगळे सायंटिफिक जग आहे, टूल्स म्हणतो, सायंटिफिक टूल्स कशाने आम्ही वर्णन करणार. तर त्यांनी मायेचा जेव्हा ऐकलं, माया झाली लज्जायमान, ही जी माया आहे ज्या मायेने आम्हाला सर्वांना व्याप्त करून सोडलंय, भेडसावून सोडलेलं आहे, आम्हाला चारीकडनं काय म्हणतात त्याला पिळून टाकलेलं आहे, ती माया सद्गुरूच्या वर्णनाला जेव्हा तिला सांगितलं ती माया झाली लज्जायमान. त्या माया म्हणाले नाही नाही, सद्गुरूचं वर्णन मी करू शकत नाही, माझ्या डोक्याचं माझ्या ह्याच्यात नाहीये. आणि समर्थांनी सद्गुरूचं वर्णन करताना सगळ्यात परीत काय म्हणतात त्याला, सगळ्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला दिसतात ते मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू श्रीराम. नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. जी काही माया आता आमच्या जे आहे समर्थ म्हणा आम्ही प्रयत्न करतो, समर्थांनी निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न केले. म्हणजे परिसाची उपमा सांगितली आहे. आपल्याला माहिती आहे सद्गुरूला परिसाची उपमा, पण परिस म्हणजे काय आमच्या इथे असा एक काल्पनिक म्हणायला पाहिजे, कारण आपण कोणीच तो बघितलेला नाही. असा काही एक धातू म्हणा, एक दगड म्हणा, असं काही आहे की ज्या दगडांना ज्या धातूने लोखंडाला जर स्पर्श केला तर त्याला सुवर्णत्व प्राप्त होतं. मात्र तो लोखंड त्याच्यामध्ये 100% लोखंड असलं पाहिजे, गंजलेलं असावं तो वेगळा विषय आहे. पण ते जे लोखंड आहे त्या परिसाच्या स्पर्शाने पावन झाले लोखंड आहे, म्हणजे सोनं झालंय आता त्याचं, त्या सोन्याने जर दुसऱ्या लोखंडाला स्पर्श केला तर त्याचं सोनं होत नाही, कारण त्यांनी त्या परिसाने त्याला सुवर्णत्व प्राप्त दिलंय पण परिसत्व दिलेलं नाहीये. आणि आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागे. सद्गुरूच्या स्थानावरती असं आहे की सद्गुरू हे आपल्याला माहित असेल सर्वंगनाथ महाराजांच्या शोधामध्ये इथे आले. काही वेळा मला वाटतं असा एकदम विचार आला की आले म्हणजे काय, त्यांची लीलाच आहे. पैठणला तर अनेक संत आहे, नाथ महाराज पण आहे, सगळे लोक आहेत, तुम्ही आता इकडे या, आम्हाला इकडे करताय तुमचे. सद्गुरूच्या शोधार्थ कारण झालं एक विचार आहे, म्हणजे बरोबर असेल चूक असेल थोडा. सर्वंगनाथ महाराजांच्या शोधार्थ निघाले, इतके हजारो मैलाचा प्रवास त्या काळी केला आणि ते निमित्त झालं आणि आम्हाला आश्रयस्थान मिळालं म्हणून ते इथे आले. आपणच आले नाही तर धोंडीव महाराजांना पण त्यांनी आणलं. आणि गंमत सांगतो, नाथ संप्रदायाबद्दल सांगतो थोडंसं. नाथ संप्रदाय म्हणजे काय, तर भगवान आदिनाथांपासून निघालेला नाथ संप्रदाय बरं का. नाथ संप्रदाय म्हणजे आदिनाथ, त्याची करते धरते आदिनाथ आहे, भगवान शंकर आहे. आणि ते भगवान शंकरांना असं एक गोष्ट येते, भगवान शंकर जेव्हा आपल्या मस्तीमध्ये असायचे तर पार्वती माता म्हणाले की का हो, बायकांना फार शंका असते बरं का, पुरुषांनी लहान असलं तरी त्रास आहे, चेहरे लटकून काय बसलाय आणि हसताना काय गोष्ट आहे, तुम्ही इतक्या प्रसन्न कसे, काही भानगड बिनगड, असं ते मनात बायकांची शंका असते. हे आपल्या मस्तीमध्ये असताना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, रामाच्या नामस्मरणामध्ये मस्त असताना पार्वती माता म्हणाल्या काय गोष्ट आहे, तुम्ही इतके कसे मस्तीमध्ये, काही आणखीन काही आहे का किंवा काही नाहीये. मग तेव्हा त्यांनी सांगितलं तर ते पार्वती माताला घेऊन एका निर्जन बेटावर आले आणि तिथे त्यांना कथा सांगायला सुरुवात केली की तुला मी एक गुपित सांगतो माझ्या मनात. आणि त्यावेळेला फक्त पार्वती माता आणि त्या दोघं जण तिथे आहेत. ते म्हणाले तू एक काम कर, फक्त मी सांगत असताना तू फक्त हुंकार देत राहा. हुंकार देत राहा म्हणजे मी डोळे बंद करून सांगतोय, मला कळणार कसं की तू इथे ऐकते म्हणून. आणि थोड्या वेळाने पार्वती माता हुंकार देता स्त्री सुलभ स्वभाव आहे, त्यांना झोप लागली आणि त्यानंतर तो हुंकार आहे दुसरीकडनं ऐकू येऊ लागला. यांना माहित नाही, यांना हुंकार येत होता. आणि थोड्या वेळाने जेव्हा डोळा सगळं सांगितले, डोळं उघडले तर तेव्हा पार्वती माता निर्जय दिसते. आणि शेजारी त्यांनी बघितलं, शेजारी कोण होतं, शेजारी एक मत्स्य होता, मासा होता. आणि मासा हे सगळं ऐकत होता. आणि मत्स्य म्हणजे कोण होते, ते भगवान विष्णू होते. आपल्याला कदाचित माहित नाहीये, आमच्या मनामध्ये शैव आणि वैष्णवाचा अतिशय मनामध्ये गदारोळ असतो. पूर्वी तर आपल्याला माहित नाही, आम्ही बघितलंय सगळं, पंक्तीमध्ये सुद्धा असं गंध लावणाऱ्या चेन वाल्याला असं की असं सारखं ते चालायचं, असं नाही असं आपण बघितलंय सगळं. म्हणजे आतापर्यंत होते 20-25 वर्षापर्यंत चालू होतं. आम्ही शैव, आम्ही वैष्णव, त्यांच्या मनात काही द्वैतच नाहीये, आमच्या मनामध्ये द्वैत आहे. आणि भगवान विष्णूंनी भगवान शंकरांकडनं हा मंत्र घेतला, किंबहुना हे हृदय जे काय म्हणतात श्रीराम हृदय याला म्हणतो आपण, हे त्याचा गुपित जाणून घेतलं
आणि हे गुपित झाल्यानंतर तो जो परंपरा आहे, म्हणजे भगवान आदिनाथांनंतर जे मत्स्यनाथ आहे, मत्स्येंद्रनाथ आहे, ते भगवान विष्णू आहेत. फार कमी लोकांना माहिती आहे. नाथ परंपरेमध्ये नाथांची परंपरा सगळे शैव परंपरा नाही आहे. एक शिव एक विष्णू, एक शैव, म्हणजे एकदा गुरु शिव झाले, एकदा गुरु विष्णू झाले. गोरक्ष जन्मीला उकरडे येतो आणि कानिफा गजकरणात योनी वाचून प्रकटले. म्हणजे कानिफनाथ गोरक्षनाथांची आपल्याला गोष्ट माहीत असेल की गोरक्षनाथांकरता मत्स्यनाथ एका ठिकाणी गेले. ते अतिशय सच्चिन कुटुंब होतं आणि लहान होतं. भिक्षा भैया माई भिक्षा दे ना. भिक्षा देत असताना काय गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये? काल भिक्षेबद्दल आपण बोललेलं ऐकलंय. भिक्षा मागणं म्हणजे काही आम्हाला खायला द्या म्हणून नाहीये. तुमच्या घरातली काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही फ्री आहोत. या संतांचा समर्थांचा उद्देश तो आहे. नाथांचा आपल्या नाथ परंपरेचा उद्देश तो आहे की तुमच्या घरात काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही भिक्षेला आलेलो आहोत, सांगा तुम्ही. आम्ही तुमच्याकरता अवेलेबल आहोत. ते जगाकरता अवेलेबल नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी आलोय. 2 मोठी भिक्षेचं निमित्त आहे फक्त. काही द्या असो. ते आलेले असताना त्यांनी पाहिलं तर कुटुंब अतिशय दुःखित होतं. काय गोष्ट माही, काय गोष्ट, तुम्ही का दुःखित आहे? महाराज सगळं काही ठीक आहे, पण आमच्या घरामध्ये मूल नाही आहे. आमच्या काय म्हणतात त्याला, या वेलीला, आमच्या संसार वेलीला अजून पुष्प आलेलं नाही, फळ आलेलं नाही. काही हरकत नाही माहीत. त्यांनी आपल्या भगवंताचं अधिष्ठानाचं हे केलं, आदिनाथांचं स्मरण केलं आणि चिमूटभर राख काढून दिली. हे असं करून तुम्ही खाऊ घ्या म्हणून. संध्याकाळी पती आले तेव्हा काय झालं, काय असं झालं, त्या तू वेडी आहे का? तेव्हा अशी कुठे राख खातात का? असे लोक अनेक फिरतात जगामध्ये. काहीतरी करू नकोस. आणखी काही तब्येत बिघडली, काही झालं म्हणजे कुठे मंत्र दिलं, आणखीन आपलं वाटोळ व्हायचं. त्यांनी ते घेऊन ते उकिरड्या म्हणजे जिथे घुडा असतो तिथे फेकून दिलं. आणि त्यानंतर काय झालं, 10-12 वर्षानंतर पुन्हा हे आले मत्स्येंद्रनाथ तिथे, मच्छिंद्रनाथ. ते पाहिलं, पुन्हा चेहरा उतरलेला. माई क्या बात आहे? ते असं तेव्हा काय, मी तुला दिलं होतं तुला. तिने पाय धरले. ते महाराज दिलं होतं, माझ्या अजून चूक झाली, मला पतींनी असं सांगितलं. ते रागवले एकदम. ते काय म्हणतेस तू? ते भगवान आदिशंकरांचं अभिमंत्रित ते हे होतं. ती काही माझी बसता केलेलं नाही मी. भगवंताचा अण्णा महाराजचा म्हणजे आपण एक भावना असली पाहिजे. आणि ते म्हणाले मला दाखव ती जागा. आणि ती दाखवलं तर तिथे ते उकर द्या. तेव्हा 10-12 वर्षामध्ये तो उकिरडा आणखी उंच झाला होता. त्याला उकर माणसं राहिले. उकरले गेल्यानंतर तिथे गोरक्षनाथ प्रकट झाले 12 वर्ष. आणि कानिफा गजकरणात प्रकट झाले, योनी वाचून प्रकटले. म्हणजे असे सगळे असे एकामागे अशी मोठी भव्य दिव्य परंपरा आहे. मला सांगायचा उद्देश असा आहे की भगवान आदिनाथांचा एक विषय असा आहे, भगवान आदिनाथांनी रामाच्या मनात 24 घंटे राम 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 मायते चतकोटीचे बीज वाचे उच्चारी समर्थांनी वर्णन केलंय. आणि कसं आहे, 24 घंटे अहोरात्र भगवंताच्या चिंतनामध्ये रामामध्ये असताना काय विषय होता आपला? शंकरजी सांगत होते पार्वतीला काय. हा, ते झालं. तर त्यानंतर ती परंपरा म्हणजे ते असं ते परंपरा आहे. आदिनाथानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथानंतर गहनीनाथानंतर निवृत्तीनाथानंतर ज्ञानेश्वर, अशी परंपरा. ही वैष्णवाकडे परंपरा. ज्ञानदेवांकडे पाहिलं तर वैष्णव धर्माचा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. हे आमचा जो वैष्णव धर्माचा जो मंदिर आहे संपूर्ण, जे आज आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, हा ज्ञानदेवांची देण आहे. म्हणजे भगवान शंकरांच्या नंतर ही परंपरा सुरू झाली. एक तर हा भाग झाला. दुसरा भाग असा आहे की भगवंताच्या मनामध्ये, शिवांच्या मनामध्ये, महादेवांच्या मध्ये फक्त राम 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 आणि रामच आहे. आणि हे ते करण्याकरता त्यांनी इकडे आदिनाथांची परंपरा सुरू केली. आपण म्हणाल की आदिनाथांचं काय, राम उपासक आम्ही, बरोबर आहे ना? राम उपासक आम्ही. नाथ परंपरेचं पद आहे. आपल्या ह्यांनी म्हटलेलं आहे, शिवदिनी केसरीनाथांनी, राम उपासक आम्ही. पुढे पाठ नाही, म्हणजे रामाचंच आमची उपासना आहे आमच्याकडे. आम्ही रामा वाचून दैवत दुसरे, जीव ब्रह्म हा आम्ही. आमच्याकडे दुसरं दैवत नाहीये, रामच दैवत आहे आमचं. असे भगवान शंकराची परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा आपल्याला सांगतो, ही परंपरा जतन करण्याकरता जेव्हा एक विषय असा येतो की मारुतीरायाच्या जन्माची कथा अशी येते की जेव्हा अंजनी नावाची वानरी होती आणि त्यांनी प्रार्थीला त्रिपुर आली, तुम्ही माझ्या उदरी येऊन जन्म घ्यावे शंकरा. तर असं केल्यानंतर जेव्हा 60 वर्ष, 60 सहस्त्र वर्षापर्यंत तिने तप केलंय, अतिशय कठोर तप केलंय. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की बाप तुला काय पाहिजे? तर ती म्हणाली की मला काही नको, मला आहे ना एक पुत्राची प्राप्ती व्हावी असं आहे. आणि तो पुत्र कसा हवा? तर बुद्धिमंत आणि वज्रदेही असूनही महाभक्त असावा तो, झुंजार बुद्धिमंत असावा तो, झुंजार बुद्धिमंत, वज्रदेही
आणि असोनी महाभक्त. भगवान शंकरांनी विचार केला 2 मिनिटं. बापरे, सगळं तू एका वाक्यात सगळं सांगून टाकलं. मलाच विचार करावा लागेल. वज्रदेही म्हणजे पुत्र पाहिजे, वज्रदेही पाहिजे, चांगला पाहिजे, सगळं असूनही बुद्धिमंत पाहिजे आणि सगळं असून वज्रदेह भगवानचं भक्ती पाहिजे. तेव्हा माझ्याजवळ असं कुठलंही मॉडेल नाही. माझ्याजवळ असं माझ्या स्टाफमध्ये असं कोणी नाहीये की ज्याला सांगू शकेल की जाओ काम करके आओ. मला स्वतःला सतत ते करायला पाहिजे. आणि भगवान आनंदात राहू लागले. पुन्हा पार्वती मातेने विचारलं काय भानगड आहे, आता तुम्ही कशाच्या आनंदात? त्यामुळे आनंद आता असा आहे की मी स्वतः जन्म घेतोय आणि वानर रूपामध्ये जन्म घेतोय. ती वानरी आहे, ती तिच्या पोटी घ्यायचं म्हणजे मला वानर व्हायला पाहिजे. आणि मला आता गंमत अशी आहे की मला आता भगवंताच्या रामरायाच्या काय म्हणतात त्याला सेवेशिवाय माझ्या जीवनात काही दुसरं कामच नाही माझ्याजवळ. मी वानर असल्यामुळे माझ्याजवळ संसाराची काही कटकट नाही. घर पाहिजे, दार पाहिजे, प्लॉट घ्यायचा का, पेन्शन, नोकरी, काही भानगड नाही. कपडे लत्ते, शाळा, स्कूल, कॉलेज कुछ भी नहीं. सिर्फ भगवान की भक्ति, भक्ति और भक्ति. तर हनुमान जी का अवतार हुआ है. आणि त्या मारुती रायाच्या निमित्ताने त्यांनी रामदासी परंपरा सुरू केलेली आहे. तर रामदासी म्हणजे माझ्या मनातलं असं आहे की सगळ्यात पहिले रामदासी आमचे हे समर्थांनी सुद्धा समर्थांचा महादेवाचा आदर्श घेऊनच हे सगळं परंपरा निर्माण केलेली आहे. रामदासी परंपरेमध्ये भगवान महादेवांचा आदर्श आहे समर्थांच्या पुढे आणि नाथ संप्रदायामध्ये सुद्धा. त्यामुळे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी दोन्ही परंपरेचं मिलन आहे. त्याचं कारण काय? भगवंताच्या बद्दल, आपल्या इष्टाच्या बद्दल असलेली अतिशय काय म्हणतात प्रेम, भक्ती जेव्हा ती ओसम पडते ना, त्याला म्हणतो ना जेव्हा ते दूध खवतं तर वाहू लागतं, तशी महादेवांचं प्रकरण आहे. भगवंताच्या बद्दलची भक्ती जी त्यांची अशी ओसंडून वाहते. आणि दुसरं आणि गंमत सांगतो. आता हे झालं, आता त्यांच्या मनामध्ये काय, आणि एक असा शब्द येतो की भगवान कृष्ण म्हणजे विठ्ठलाचं रूप आहे. विठ्ठल त्यांच्या जे हे काय म्हणतात मुकुट आहे त्याच्यावर काय आहे, तो विठोने शिरी वाहिला देव राणा. आता भगवान काय म्हणतात त्याला, विठ्ठल म्हणा, भगवान कृष्ण म्हणा, रामराय म्हणा, सगळे एका विष्णूचंच अवतार आहे सगळे. भगवान म्हणजे त्यांनी कुणाला धारण केले, त्यांनी शिरी वाहिला देव राणा. आपल्याला माहित असेल त्याच्या शंकराची पिंडी आहे. आपल्याला विठ्ठलाच्या डोक्यावरती, विठ्ठलाच्या मुकुटामध्ये काय आहे, भगवान महादेवांची पिंडी आहे. म्हणजे असं हे अद्वैताचं स्थान आहे. मी आपल्याला काय सांगणार होतो. आणि अशा अद्वैताच्या सद्गुरूच्या स्थानावर आपण बसलेलो आहोत. आपण सद्गुरूंच्या अण्णा महाराजांच्या जीवनातलं जर बघितलं ना, आपण सद्गुरूच्या प्रती किती किती सांगू, देव आणि सद्गुरू याच्यात काही भेद, तसं भेद सांगितलेलं नाही. म्हणजे दास्य भक्ती जेव्हा नवविधा भक्ती सांगितलेली आहे, अर्चनम, श्रवणम कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या नवविधा ज्या भक्ती आहेत, या नवविधा भक्ती ज्याप्रमाणे आम्ही देवाच्या करतो त्याचप्रमाणे आम्ही सद्गुरूंच्या पण करतो. जयास वाटे काय म्हणतात, जयास सद्गुरून देव वाटे मोठा. समर्थ म्हणतायत आमच्या मनामध्ये काय असतं, देव आणि सद्गुरूंबद्दल खूप हे असतं बरं का. देव आमचे मोठे आहेत, सद्गुरू आमचे छोटे आहेत. समर्थ म्हणतात जयास वाटे सद्गुरू, आपल्या देवाहून सद्गुरून देव मोठा, तो जाणावा करंटा. समर्थांचं वाक्य. सद्गुरू सर्वोपरी आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की ते त्या परब्रह्माच्या अधिष्ठानामध्ये एकरूप झालेले असतात. देहाने आम्ही सद्गुरूला बघू नये. त्यांचं जे वागणं असतं, त्यांचं जे असतं 24 घंटे अहोरात्र. अण्णा महाराज चरित्र आपण बघितलं तर लहानपणापासून त्र्यंबक नावाने जरी जन्म असला तरी भगवान शिवाच्या ह्याच्यामध्ये हे आपले एक मग्न आहेत ते. आणि सद्गुरूंच्या मागे शोध घेत असताना, इथे येत असताना बरोबर अनेक शिष्य आले. वास्तविक सद्गुरूंची गरज नाहीये. सद्गुरू स्वतःच म्हणाले की मी तुला काय उपदेश देणार. पण एक आपल्याकडे काल विषय झाला तो, रामाशी जरी रामत्व धावे तरी शरण का जाता वसिष्ठाशी. कृष्ण सांदीपनीच्या आश्रमात गेले नसते. आमच्याकडली जी संविधान आहे त्याप्रमाणे त्यांनी सद्गुरूचं आश्रयस्थान घेतलं त्यांनी. आणि घेतलंच नव्हे म्हणजे अण्णा महाराजांबरोबर सर्वज्ञनाथा महाराजांबरोबर बोलण्याचं काही राहतच नाही. अहो, रावसाहेब मंगळमूर्ती स्थान जे जवळ स्थान आहे आपल्याकडे, आपण त्यांची जर भक्ती बघितली तर अण्णा महाराजांनी काय नाही केलं त्यांच्याकरता. काशीला किंवा इथे जात असताना नौका विहार यांच्या सांगण्यावरनं गेले, तुम्ही तिकडे जा, फिरून या, जाऊन त्रिवेणी करून या, ब्रह्मवर्त करून या, काशी करून या, करायला पाहिजे तीर्थयात्रा. आणि करत असताना नौका विहार करत असताना ती नाव एकदम भोग होतं, वादळ येतं, नाव बुडू लागते. आणि सद्गुरूचा ढावा केल्याबरोबर इथे त्या मठामध्ये बसून काय घेतात ते आपलं ते चौपट घेतात. आणि चौपट खेळत असताना तख्तावर बसले, त्याच्यावर चौपट, चौरंग, त्याच्यावर चौपट, दगडेराव वगैरे बसलेले आहेत मंडळी. आणि करता करता थांबले, एकदम थांबले आणि हात टाकला खाली.
आणि खाली हात टाकल्यानंतर पाहिलं तर लोक म्हणजे चौपट चालू आहे, रंगात आलेला आहे खेळ. आणि हे पूर्ण भाऊ ओलं झालेलं आहे, बाजू ओलं झालेलं आहे, पाणी निथळतंय. महाराज काय प्रकार आहे हा? अरे जाऊ द्या, नाही सांगा काय आहे. अरे काय सांगणार, तो माझा रावसाहेब तिथे नावेत बोलत होते, त्यांनी हाक मारल्यावर माझं कर्तव्य जाऊन इथे बसले, यही बैठे हुए हैं, वहां बचा दिया ना. और बता रहा हूं आपको, ये तो फिर भी ठीक है. आमच्या ह्याच्यामध्ये एक असं एक वर्णन येतं, आपलं शंकराचा विषय झाला महादेवाचा. रामरक्षा जी आहे ती महादेवांनाच पुरली बरं का. आणि विश्वामित्रांना त्यांनी स्वप्नामध्ये आदिष्टवान यथा स्वप्ने, त्याचा दृष्टांत देतो. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा भीमाहर, म्हणजे हरांनी भगवान शंकरांनी मला आदिष्टवान यथा स्वप्ने माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगितली, ती मी लिहिली. असं कोण म्हणतंय? बुधकौशिक ऋषी म्हणतात. बुधकौशिक ऋषी म्हणजे कोण? विश्वामित्र ऋषी. विश्वामित्र ऋषी म्हणजे कोण? जे स्वतः क्षत्रिय असून ब्रह्मा काय म्हणतात त्याला, ब्रह्मर्षी झाले. म्हणजे क्षत्रिय असून स्वतः त्यांनी आपल्या कठोर, एक राजा होते साधे, आणि आपल्या तप यांनी करून, म्हणजे विश्वामित्रांसारखी तपश्चर्या कोणी केलीच नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यांची काय ताकद होती तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती. म्हणजे स्वतःचे स्वतंत्र तंत्र आहे. आपण ऐका बरं का, स्वतःची प्रतिसृष्टी वेगळी, माझं तंत्र वेगळं, माझा सूर्य वेगळा, माझी पृथ्वी वेगळी, माझं ब्रह्मांड वेगळं, अशी ताकद त्या विश्वामित्र ऋषींमध्ये होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, अण्णा महाराजांनी जरी तर बघत असताना इतकीच ताकद या ह्याच्यामध्ये सुद्धा दिसते. एक असा प्रसंग घडतो, मी मला माहिती किती झालं आता तो, आणि 5-7 मिनिटं अजून आहे. एकदा काय झालं की रावसाहेब मंगळमूर्तींचं एक सांगतो आपल्याला, यांचे अण्णा महाराजांचे परम शिष्य, आणि तसे यांनी संपादन केली आपली सद्गुरू सेवा, सद्गुरू कृपा संपादन केली त्यांनी पण केली. आणि काही कारणास्तव त्यांनी आता एक दिवस बसलेले, आणि 2 दिवस 3 दिवस त्याचे पाठ करून बसले होते. आणि यांची पद्धत अशी होती रावसाहेबांची मंगळमूर्तींची, की जोपर्यंत ते आज्ञा देत नाही तोपर्यंत निघायचं नाही म्हणून. आणि 2 दिवस झाले हो, ते आपल्या भिंतीकडे पाठ करून बसलेले आहेत. कोण? अण्णा महाराज. आणि लोक शेवटी ते जगदेवराव म्हणाले, महाराज काय चाललंय? हे पहा, हे सांगू का, असे शिष्य असतात तर का, समर्थांच्या जीवनात पण असं घडलेलं आहे. कल्याण जेव्हा पाण्यामध्ये विहिरीमध्ये बुडाले, त्यांनी लक्षच दिलं नाही आणि चालले, मिरवणूक निघाली, सगळं झाले, भोजनाची तयारी झाली, पंक्तीची सुरुवात, नमः पार्वती हरची वेळा आली, समर्थांनी लक्षच दिलं नाही. तेव्हा त्या वीणास्वामी म्हणाले, काय चाललंय, तो मुलगा तिथे पडला ना पाण्यामध्ये, तुमचं लक्ष नाही का? अरे हो, असं का? मग ते समर्थ आले, त्यांना काढलं वगैरे सोडलं. असं त्यांची गोष्ट आहे. मग जगदेवराव म्हणाले की काहो महाराज काय चाललंय, तुम्ही 2 दिवसापर्यंत ते रावसाहेब उभे आहेत तिथे, नुसते जेवण नाही, खाण नाही, 36 तास व्हायला आले, काय चाललंय, काय असं काय याचा अपराध घडला? मग पाहिलं, अरे नाही असं काही नाही. आणि मग त्यांना हृदयाशी कवटाळलं, अरे तुझं मी फक्त परीक्षा बघत होतो, तेव्हा महाराज मला तर काही भेटणार नाही, ते तसेच त्याचं. आणि हे झाल्यानंतर एकदा त्यांनी सांगितलं की जा तू आता ह्याला जा, काय म्हणतात त्याला, काशीला जा. काशीला जाऊन जा. ते काशीला जात असताना तिथे काशी यात्रेला गेले, आणि तिथे बहुतेक त्यांच्या वडिलांची तिथी पडली. आणि वडिलांच्या तिथीनुसार त्यांनी काय करावं आता, ते काशीला त्यांनी तिथे संन्यासांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी, माझी अशी विनंती आहे की तुम्ही भोजनाला संध्याकाळी दुपारी आमच्याकडे भोजनाला यावं म्हणून. वडिलांच्या निमित्तानं आपण काही अन्नसंतर्पण करूया. आणि हे करत असताना काय झालं की त्यांचे सद्गुरू 24 घंटे सदाची पूजा विजा झाली, आणि 24 घंटे सद्गुरूच्या अनुसंधानामध्ये अण्णा महाराज शिवाय त्यांना काही दिसतच नव्हतं. आणि हे करत असताना काय झालं, संध्याकाळची वेळ झाली, दुपारची वेळ. ते त्या संन्यासांनी निरोप पाठवला की हो काय चाललंय, काय तुम्हाला माहित नाही का, आम्ही संध्याकाळनंतर जेवण घेत नाही म्हणून, सूर्यास्तानंतर आम्हाला वर्षीच आहे. आणि तेव्हा यांना लक्षात आलं की संध्याकाळ व्हायला आली, आणि आपल्या लक्षातच नाही, आपल्या वडिलांची तिथी आहे, तिथी म्हणजे काय श्राद्धघात होईल, आणि पापाचे पुण्याच्या म्हणजे पापच लागेल. आणि मग यांनी पटपट नाही, मी महाराज मी करतो, काळजी करू नका. हे तिथे धावत आले त्यांच्या स्थानावरती, आणि त्यांना म्हणाले आपण काळजी नका करू, मी फक्त माझ्या सद्गुरूची मी त्यांना हे करतो, तुम्ही काळजी करू नका. सद्गुरू म्हणजे सांगितल्याशिवाय सूर्य डुबणार नाही, सूर्यास्त होणार नाही. बघा त्यांची निष्ठा बघा काय, माझ्या सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय सूर्यास्तच होणार नाही असं त्यांनी त्यांना संन्यासांना सांगून टाकलं. संन्यासी म्हणाले वेडे झाला का तुम्ही, असं कुठे असतं का? अनेक आम्ही गुरु पाहिले, अनेक शिष्य पाहिले, असं कुठे असतं का? मी सांगतो तुमचे गुरु सांगतील मग सूर्य असतो होईल म्हणून, असं झालंय का कधी जगामध्ये? त्यांना हे केलं आणि घरी आल्यानंतर सगळं धावपळ सुरू केली. संध्याकाळ व्हायची वेळ आली, आणि सगळं करता मध्यरात्रीची वेळ आली. सगळं तयारी करून इतक्या लोकांच्या जेवणाची संध्याकाळपासून सुरुवात केली यांनी. बाबा त्यांच्या अण्णा महाराजांचं केलं, आणि शेवटी अण्णा महाराजांना कळवून त्यांची पात्यपूजा केली, त्यांचं मानस पूजा केली, आणि कळवून प्रार्थना केली, महाराज माझं फार चुकलं, मी आपल्या म्हणजे माझं चुकलं झालंय, पण आता आहे ना असं नाही झालं, संध्याची लोक जेवायला नाही आले,
आणि त्यांची चूक नाहीये. ते सूर्यास्ताच्या आधी जेवत नाही, त्यांचं शास्त्र आहे, त्यांच्या पद्धतीप्रमाणे बरोबर आहे. सूर्यास्त होण्याचं मध्यरात्र व्हायची वेळ आली आहे, काय करावं, कसं करावं. आणि त्यांना प्रार्थना केल्यानंतर हे त्यांच्या घरी गेले, त्यांना म्हणा तुम्ही चला म्हणून. आणि त्या लोकांना जबरदस्ती घरी ते आणलं त्यांनी. आणि आणल्यानंतर सगळ्यांनी बघितलं पूर्ण सूर्य उदय झालं, फुल सूर्य, दुपारचे 12 वाजल्यासारखं सूर्य. चरित्रामध्ये वर्णन आहे, मी स्वतः सांगत नाही. आणि पूर्ण त्यांना लख्ख प्रकाश पडला, दुपारसारखं सगळं झालं. सगळेजण जेवले, सगळं झालं, त्यांचे विडा दक्षिणा करून गोळविले, सगळं झालं. ते जेव्हा बाहेर पडले तर पुन्हा अंधार. जेव्हा ते पोहोचले तिथे आपल्या स्थानावरती मध्यरात्र झाली होती बरं. आणि ते अण्णा महाराज त्यांनी जेव्हा धावा केला तेव्हा अण्णा महाराज तिथे प्रगटले. आणि अण्णा महाराजनी बरोबर त्यांच्या भोजन घेतलं तिथे. रात्री 12 वाजता भोजन घेतलं. महाराज आपण जेवायला तिथे भोजन घेतलं. आणि तत्पूर्वीच्या भोजन घेतल्यानंतर रात्री जेव्हा इथे आले तेव्हा मध्यरात्री 3-4 वाजलेले होते ते पहाटेचे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जे उठायचे ते अण्णा महाराज उठले रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत उठे ना. बाकी लोक म्हणाले काय झालं महाराजांना. महाराज क्या बात आहे, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठणार आहे, तुम्ही आज 10 वाजायला आले, तुम्ही उठलाच नाही अजून. अरे तेव्हा काय सांगणार हो, सकाळी 4 वाजले मला यायला. सगळं तिथलं आवडता सगळे 4 वाजले सकाळी. आता माझी झोप तर व्हायला पाहिजे की नाही माझी. सकाळी 10 वाजता महाराज इथे उठले आणि महाराज इथे झोपलेले होते. लोकांनी पाहिलं इथे झोपलेले, का पुढे गेले काय गेले त्यांना माहिती. आता मला सांगा, चंद्र सूर्य या लेवलवर जाणं मजा काय काय हे असं. आणि एक सांगतो आपल्याला, हे सगळं आहे ना चमत्काराकरता करत नाही बरं का. सगळ्यात मोठी बात म्हणजे आपलं आम्हाला थोडं समजायला पाहिजे की मी गजानन महाराज चमत्कार केले, अण्णा महाराज चमत्कार केले की देखो भाई लिख दो पेपर में छापो, फोटो डालो मेरे सूर्य जगा, असं काही नाही. समर्थांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. चमत्कारांबद्दल समर्थांना निषेध आहे बरं का. समर्थांच्या जीवनात त्यांनी अनेक प्रेत पण उडवले, समर्थांनी अनेक चमत्कार केले, पण त्यांनी चमत्काराचा तसा निषेध केलाय. चमत्कार म्हणजे संत नव्हे. संत ते चमत्कार केले म्हणून अण्णा महाराज मोठे झाले असं नाही. हे आमच्या तुमच्या समजण्याकरता आहे आणि आमच्या भक्तीचं लेवल तेवढं नाहीये. हे आम्ही त्याचा आश्रय घ्यावा की ते या लेवलचे होते त्यामुळे आम्हाला इथे आलं पाहिजे. म्हणजे अण्णा महाराजांनी सूर्यचंद्राचं निर्माण केले म्हणून ते त्याच्या पलीकडे होते. ते नसते केले तरी त्यांच्या याच्यात कमी नव्हतं काही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि समर्थांचं मोठं वाक्य दयास चमत्कारांबद्दल समर्थांनी सांगितलंय. सर्वां वडील देव, समर्थ म्हणतायत राजबोधामध्ये, सर्वां वडील देव तयाच होता अनन्य, मग प्रकृती हा स्वभाव पालटू लागेल. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या भगवंताच्या सद्गुरूच्या ठिकाणी अनन्य झाला ना की प्रकृती तुमच्या संपूर्ण अधीन होते. तुम्ही रात म्हणेल तर रात्र आणि दिवस म्हणेल तर दिवस, तुमच्या ताकद ती येते तर केव्हा तुम्ही तर सद्गुरूंना अनन्य झाला तर. आणि मायेबद्दल आपल्याला सांगतो, एक छोटासा आपला वेळ झालेला आहे, 2-3 मिनिटं घेतो. ज्या मायेकरता ज्या मायेने आम्ही सतत ग्रसित असतो, ज्या मायेमुळे आम्ही परमेश्वराला दुरावतो, म्हणजे इथल्या परमेश्वराला दुरावतो. आमच्या हृदयामध्ये असणाऱ्या परमेश्वराचं 4 कोट्यांचं हे त्याला दुरावलेलो आहोत आम्ही. आणि केव्हापासून दुरावलेलो आहोत? जन्मजन्मांतरापासून दुरावलेलो. म्हणजे माझं शरीराला मी आपलं मानलंय. गमत बघा, मी शरीराला, माझं प्रेम आहे शरीरावर, पण माझ्या ज्या परमेश्वरावर, माझ्या ज्या हृदयामध्ये बसलेल्या आत्म्यावर, ज्या परमेश्वरावर माझं प्रेम नाहीये. गंमत अशी आहे, हे शरीर मला 10-50-60 वर्षापूर्वी मिळालंय. अजून 5-6 वर्ष 10 वर्ष त्यांच्या कृपेने जेवढं मिळेल तेवढं, उद्या सुद्धा काही सांगता येत नाही. हे सगळं असताना सुद्धा मी याच्यावर प्रेम करतोय. मला माहिती आहे शाश्वत नाहीये. आणि जो शाश्वत परमात्मा आहे, जो मी किडा असताना सुद्धा माझ्याबरोबर होता, जो मी मुंगी असताना सुद्धा माझ्याबरोबर होता, जो मी काही होतो, हत्ती होतो, काय असेल ते असेल, मी शापत होतो, जलचर होतो, छलचर असो, म्हणजे मी अगदी डोकर फुकर. गमत सांगतो आपल्याला, संतांच्या स्थळावर काय संत आहे ना, संत हृदय नवनीत समान. नवनीत म्हणजे काय? आपलं लोणी. लोण्याचं काय असेल, लोण्याला जर आपण ताप दिला, म्हणजे हीट दिली, गरम केलं तर ते पिघळतं. आणि संतांचं हृदय असं आहे की तुमच्या आमच्या मनाचा ताप ऐकून ते लांबच बसलंय. तुम्ही आपल्या घरी असाल पण तुमच्याकडे त्यांचं असं वाटतं कळवळा येतो आम्हाला संतांना. संतांच्या स्थानावर एक आपल्या छोटीशी गोष्ट सांगतो. आणि आम्ही तरी सुखात असतो ना, तर त्यांच्या मनात एक भावना असते. ती भावना काय तुम्ही सांगतो आपल्याला. एकदा नारदांना काय वाटतं की नारद म्हणाले परमेश्वराला, विष्णूंकडे गेले, भगवान विष्णूंकडे, आणि म्हणाले की भगवंता तुम्ही काय सगळे इथे बसलेले असता, सगळं तुम्ही म्हणता सगळे चरायला सगळ्यांना चालवता, सगळ्यांना नाही करता, सगळं पालन करता. अहो कितीतरी प्राणी असे आहे की जे अतिशय दुःखी कष्टी आहेत, त्यांना का नाही सोडलं तुम्ही? तेव्हा नारदा तुला असं वाटतं, असं काही नाही. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी सुखी आहे, तो कुठल्याही योनीत असो तो. ते काय म्हणता तुम्ही, आम्ही मनुष्य रूपात आमचं ठिकाण नाही. तेव्हा तुला अशी कल्पना आहे, प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी सुखी आहे. त्यांनी त्याच्या प्रारब्धानुसार त्याला तो जन्म मिळालेला आहे.
आणि कसंही जरी असताना तरी तो सुखी आहे. गंमत आहे ती. तो सुखी मानतो आपल्याला. गंमत आहे बरं का, तो मानतो आपल्याला. तुला नाही तुम्ही काही करा त्या बरोबर. आता नारदांचा आग्रह म्हटल्यानंतर भगवान विष्णूंना 24 घंटे नारायण नारायण करणार ते कसं राहणार. चल भाई आता पुढे घेऊन जातो. तर आले तर ते एका ठिकाणी पृथ्वी तलावरती एका नाल्याच्या ह्याच्यामध्ये एक डुक्करीण होती आणि डुक्करीण ती लोळलेली होती. आणि लोळी कशामध्ये होती आपल्याला माहिती आहे, नरकामध्ये लोळलेली होती. आणि नरकात लोळलेली असताना नारदांना बघवलं गेलं नाही. घाण वास वगैरे काय सगळं ते लोळलेली असते अक्षरशः सगळं अंग थपथपलेलं सगळं. आणि ती म्हणाले बोल विचार दिला. त्या बाईने नमस्कार केला. तुमच्याकडे आलो म्हणून कसं बोला. नाही मेरी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ना आता आमच्यावर चला मुक्त व्हा तुम्ही. तुमचं मला बघवलं जात नाही की नारदा तुम्हाला कोणी सापडलं नाही का सगळ्यापासून माझ्या मागे पेशायला लागतं म्हणून. तुम्हाला वाटतं मी सुखात आहे. बघा बरं का, नरकात लोळते ती. नरकामध्ये लोळणारी ती डुक्करीण ती म्हणते नारदांना तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कशाला कळवळायचं. मी तुमच्याकडे आले का, मी सुखी आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे तू नरक नाही कशाचा नरक. मला सगळं ह्यांना दुर्गंध येतो त्यांना तिला सुवास येतो त्याच्यातून. ते माझे आता लेकरू झाले 21 लेकरं झाले. मला त्यांना मोठं करायचं, शाळेत घालायचं, दूध पाजायचं वगैरे वगैरे. तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्हाला काही घेणं नाही देणं नाही. नारदांनी खाली मान घातली. बघ विष्णू म्हणाले बघ तू. जसं नारदांना त्या डुकरीकडे पाहून कळवळा येत होता ना, तसं संतांना अण्णा महाराजांना तुमच्या आमच्याकडे पाहून कळवळा येतो. लक्षात ठेवा. आम्हाला जरी आम्ही सुखामध्ये वाटत असतो, आम्ही जरी बढिया घरामध्ये AC मध्ये याच्यामध्ये कारमध्ये फिरत असलो आणि आम्हाला भरगतचं पगार आणि भरगतचं पेन्शन जरी असली सगळं काही असलं तरी त्यांना आमचा कळवळा येतोय. लक्षात ठेवा. आम्हाला आमचं काही वाटत नाहीये. आम्ही सुखाचं मानतोय आपल्याला. समर्थांनी खूप सुंदर वर्णन केलंय. मी पण अहंकार. समर्थ म्हणतात मी पण अहंकार अंगी भरला ताठा विषय कर्दमात. कर्दम म्हणजे चिखल. ती पण चिखलात लोळत होती. विषय कर्दमात लाज नाही लोळता आणि चिणाचं उपदेना ऐसे झाले बा आता. समर्थ म्हणतात रंगलो मध्ये काम कर्दमी ना करी तुझी भक्ती सत्यमी चातका परी मी कृपा घना. कर्दम म्हणजे काय. कर्दम म्हणजे चिखल. हे मिक्सिंग त्याला म्हणतो ना, 10 वस्तूंना मिक्सिंग केल्यानंतर चिखल म्हणतो. आम्ही जसं त्या डोकरीत नरकात लोळत असताना तुला सुख वाटतंय ना, आम्ही देखील काम करतो म्हणजे या चिखलामध्ये मी देखील. समर्थ म्हणतात बरं का, समर्थासारखे म्हणतात, मी म्हणत नाही. आपण कोणी अदरवाईज घेऊ नका. काम करतो मी ना करी तुझी भक्ती सत्यमी. किंवा मी पण अहंकार अंगी भरला ताठा. माझ्या अंगणामध्ये माझा अहंकार किती भरला आहे तर इथपर्यंत भरलेला आहे. अंगी भरला ताठा विषय कर्दम माझं. विषयांच्या सुखामध्ये मी कर्दम म्हणजे काय चिखल मिक्सिंग देतो. सगळ्या विषयांमध्ये लाज नाही लोळता. कर्दमात लाज नाही लोळता. मला लाज वाटत नाहीये. समर्थ म्हणतात बरं का, त्यांनी केलं नाही आता. लाज नाही लोळता चिळस उपदेना. चिळस म्हणजे किळस. आम्हाला म्हणजे किळस. तिला कशी किळस होती का, तिला किळस नव्हती. नारदांना किळस आली. तशी संतांना किळस, अण्णावरांना किळस होते. आम्हाला किळस येत नाहीये. लाज नाही लोळता चिळस उपदेना ऐसे झाले बा आता भावरे राम राया. तर गमती सांगायचं म्हणजे असे स्थान आहे. अनेक गोष्टी. आपला वेळ झालेला आहे. विषयांना मर्यादाच नाही. किती काय बोलावं काय नाही बोलावं एवढं आहे. आपण या इथेच थांबूया. फक्त एक सांगतो आपल्याला, संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त हे तर मनाची शांतता, मनाची जी आहे ना, आम्ही काय संत म्हणजे सद्गुरू थोडक्यात सांगतो 1 मिनिट आणखी. सद्गुरू काय करतात. सद्गुरू तुम्हाला तुमचं रूप दाखवतात. समर्थ म्हणाले पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे हे नाही जे आम्ही शिकलो, आम्ही पुस्तकं शिकलो आणि आम्हाला जे पेन्शन मिळते ज्या ज्ञानावरती ज्ञान नाही, ते व्यवहारिक ज्ञान आहे. त्याचं आम्ही जातो सगळं. आता पुढे गमत अशी आहे, आम्हाला जो प्रवास करता ना क्या वहाँ हाथी है ना घोडा है, हाँ पैदल ही जाना है. आम्ही जेवढे हाती घोडे लावून ठेवले इथे ते सगळे इथेच राहणार आहे. आम्हाला आमच्या बरोबर त्याच्यात आम्हाला प्रवास करता येणार नाही म्हणून. हाथी है ना घोडा है, यहाँ वहाँ पैदल ही जाना है. ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय त्या ठिकाणाकरता लागणारं जे साहित्य आहे, आम्ही जसं प्रवास करत असताना प्रवासाला लागणार जे आम्ही अगदी बांधून घेतो, त्याचबरोबर आम्हाला ज्या प्रवासाकडे आम्हाला जायचं पुढे आमची वाटचाल होणार आहे, तो एक तर गमत अशी प्रवास थांबावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही खूप काय म्हणतात सारखं पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी नंदनी जठरे न चयनम, तो विषय वेगळा आहे. असं आम्ही अनेक हजारो लाखो प्रवास जन्मानंतर आलो बरं का, वर्षानंतर नाही, हजारो करोडो जन्म आमचे झालेले आहेत. त्यानंतर आम्हाला हा देह मिळाला आहे. म्हणजे आम्ही आता या स्थितीत आलो की कमीत कमी हा विचार करू शकतो. प्रत्यक्ष अजून कृती वेगळीच आहे.
तर विचार देखील आम्ही जवळ विचार जरी आम्ही हा केला, आम्ही त्यांचं स्मरण जरी घरून केलं, नाही इथे येता आलं, आम्ही घरून जरी स्मरण केलं तरी आम्हाला त्याचा त्या कृपेचा जो आनंद आहे ना, तो आनंद आम्हाला मिळेल. आणि मी सांगितलं ना, मोक्ष म्हणजे अमृतंगमय, असा जो प्रवास आहे, तो अमृताकडे आम्हाला प्रवास जायचा आहे. तो प्रवासाचा आम्हाला सौख्य मिळेल असं मला इथे वाटतं. हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. पुढच्या आता उद्या रामधून आहे, संध्याकाळची वेळ आहे 6 ते 7, कदाचित 6:15 वगैरे होते. 6 ते 6:15 उद्या रामधून करूया. परवाचा कार्यक्रम उद्या आपल्याला सांगण्यात येईल. आपण आता इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु अण्णा महाराज की जय. सद्गुरु सर्वंगनाथ महाराज की जय.